विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या फलकाची राशीन येथे विटंबना। इंदापूर तहसील कार्यालय येथे माडी समाजाच्या असंख्य बांधवांनी निषेध व्यक्त करत तहसीलदार जीवन बनसोडे यांना दिले निवेदन। निवेदनाची दखल घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा इंदापूर तालुक्यासह महाराष्ट्र बंद करू असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला। पाहुयात इंदापूर तहसील कार्यालयासमोर विश्व 24 न्यूजचे पत्रकार अतुल सोनकांबडे यांनी घेतलेला हा आढावा। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी आज इंदापूर तहसील कार्यालयाच्या समोर आहे। या ठिकाणी काही तरुण बांधव काही निवेदन घेऊन या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये आले होते। त्या तहसील कार्यालयामध्ये ते निवेदन सादर केल्याच्या नंतर त्यांचा विषय काय आहे, नेमकं हे निवेदन कशा संदर्भात दिलेलं आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। साहेब नमस्कार। आज आपण तहसील कार्यालयामध्ये जे निवेदन दिलेलं आहे ते काय विषय होता नेमकं? विषय असा आहे की 2 दिवसापूर्वी शनिवार दिनांक 2/8/2025 रोजी ज्या समाजकंटकांनी महात्मा फुले यांच्या चौकामध्ये जो फ्लॅक्स लावला होता त्याची तोडफोड केली। कुठं घडलं होतं? हे राशीनमध्ये अहिल्यानगर येथे। तर त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला पण निवेदन दिलेलं आहे आणि तहसीलदार साहेबांना मी आता निवेदन दिलेले की स्वरूपात त्यांना आमच्या भावना पण व्यक्त केल्या। इथून पुढे जर असं काय घडलं तर मला वाटत नाही की माळी समाजच म्हणजे शांत राहील, कारण सर्व ओबीसी बांधव आज महात्मा फुलेचा आदर्श सगळेच घेतात। कोणच असा व्यक्ती नाही भारतात की ती महात्मा फुलेंचा आदर्श घेतला नाही, आणि अशा महापुरुषाचं असा अपमान करणं ते बी भर चौकामध्ये हे निंदनीय आहे। तुमची प्रमुख मागणी काय होती? आता प्रमुख मागणी आम्हाला तर आता कळालं की बाबा आरोपींना अटक झालेली आहे, आता मला समजलं। परंतु जरी अटक झालेली असेल तरी त्याच्यावर आम्हाला समाधानी नाही। आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई होऊन गुन्हा दाखल झाला पाहिजे की जेणेकरून त्याची दखल दुसऱ्यांनी घेतली पाहिजे की असा जर गुन्हा दाखल झाला तर पुन्हा अशा वारंवार घटना घडणार नाहीत। आता तुम्ही हे निवेदन दिलेलं आहे, कडक कारवाई करण्याची तुम्ही मागणी केलेली आहे। तुमच्या निवेदनाची दखल नाही घेतली तर तुमची पुढची दिशा काय असणार आहे? आमची पुढची दिशा आम्ही बोलून दाखवली ना, तहसीलदार साहेबांना बी बोलून दाखवली, पोलीस स्टेशन मध्ये बोलून दाखवलेली आहे। आमची पुढची दिशा अशी असणार आहे की एक तर पहिली गोष्ट तीव्र आंदोलन करण्यात येईल, दुसरी गोष्ट त्याच्यावर त्यांनी दखल नाही घेतली तर पूर्ण इंदापूर तालुका बंद करण्यात येईल, आणि एवढंच नाही तर 100% याची दखल महाराष्ट्र सुद्धा घेईल। थोडक्याच दिवसात ही तुम्हाला समजेल। आता सध्याला महाराष्ट्रभर सध्या विविध महापुरुषांच्या म्हणजे विटंबना केल्या जात आहेत किंवा महापुरुषांच्या विचाराला कुठेतरी तिलांजली देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। या प्रश्न म्हणजे या गोष्टीला धरून असं म्हणायचंय, महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठेतरी कमी पडतात? 100%। जर त्यांनी जर अशा कडक कारवाई वेळीच ह्या आरोपीला वेळीच आवर घातला असता तर ह्या अशा घटना आपल्याला दिसल्याच नसत्या। हे सगळ्यात प्रमुख मुद्दा आहे माझा। आता तुम्ही महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना काय म्हणजे आवाहन करणार आहात? महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना एवढंच आवाहन करत इच्छितो की लवकरात लवकर ह्या दोषींवर कारवाई होऊन कडक गुन्हा दाखल झाला पाहिजे, आणि त्याची दखल ऑटोमॅटिकच ते काय सगळीकडे जाहिरात होतीच आहे, आणि त्याची घटना जर अशी घडत असेल वारंवार तर हे खरंच म्हणजे अशोभनीय आहे। आता तुम्ही तहसीलदाराशी बोलताना असं पण म्हणालात की आम्ही जर घटनेची दखल नाही घेतली तर इंदापूर बंदचं आवाहन करणार आहोत। भविष्यात आम्ही महाराष्ट्र देखील बंद करू। तर राशन शहरामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या फलकाचं विटंबना केल्याच्या नंतर इंदापूर शहरामध्ये माळी समाज आक्रमक होऊन या ठिकाणी त्याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज तहसील कार्यालयामध्ये माळी समाजाने पूर्णपणे निवेदन दिलेलं आहे। कॅमेरामॅन संभाजी कांबळेसह मी अतुल सोनकांबडे, इंदापूर। तहसीलदार साहेब जीवन बनसोडे यांना निवेदन देण्यासाठी खास सर्व समाज बांधव, माळी समाज बांधव आणि इतरही समाजातील सर्व मित्र परिवार आज इथं आलेला आहे, आणि जर इथून पुढे असा प्रकार घडला तर लवकरात लवकर अटक झाली असं आम्हाला कळालेलं आहे। परंतु जरी अटक झालेली असेल तरी अशा आरोपींवर किंवा दोषींवर कडक गुन्हा जर झाला तर त्याचा आम्हाला जास्त अनुभव आहे, कारण अशा घटना पुन्हा पुन्हा वारंवार अशा घडणार नाही, ही आमची एक प्रमुख भूमिका आहे। असं जर न झाल्यास आम्ही निवेदनात तर बोललेलो आहेच, तर पूर्ण इंदापूर तालुका बंद ठेवण्यात येईल 2 दिवसात। लवकरात लवकर याची तुम्ही दखल घ्यायचा याची आम्हाला खात्री विश्वास आहे, आणि या वतीने सर्वांच्या वतीने मी लेखी स्वरूपात आपणास पत्र सपोर्ट करत आहोत। अतिशय
साहेब 2 शब्द तुम्ही बोला. साहेब 2 शब्द तुम्ही बोला की नैवेद्यासाठी. महात्मा ज्योतिराव फुले यांचा सावित्रीबाई फुले यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, अहिल्याबाई होळकरांचा. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.